आपण पोहे बनवणार आहोत। पोहे असे मी चाळून निवडून आणि स्वच्छ करून असे भिजवून घेतलेले, 2 पाण्याने धुवून आणि नंतर असे भिजवून घेतलेले आहेत। पोह्यांना सर्वप्रथम चाळून घ्यायचं आहे। चाळून घेतले ना तर आपल्या पोह्यामध्ये घाण गुण काही असेल ती पूर्ण निघून जाते। नंतर निवडून घ्यायचे आहेत स्वच्छ असे आणि मग 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि पूर्ण पाणी निथळून नंतर त्याच्यामध्ये हळद मीठ लावून असं मिक्स करून ठेवायचं आहे। एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। इथे थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर आणि थोडीशी लसणाची पात घेतली। लसूण घालून लसूण आणि मिरची मीठ घालून हा पण ठेचा बनवून घेतलेला आहे। याच्यामध्ये मी हळद घालून घेतली आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। हे पावशेर पोहे 2-3 माणसाला पुरू शकतात एवढे पोहे। याला असं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि गॅस ऑन केला। त्याच्यामध्ये आपण तेल घातले 2 पळ्या। तेल घातल्यानंतर आता तेल चांगलं कढलेलं आहे आपलं। त्याच्यामध्ये घालणार आहोत मोहरी। मोहरी झाली की जिरे घालून घेतलेले आहे। जिरे घालून झाले लगेच घालून घेऊया कांदा, कढीपत्ता आणि ठेचून घेतलेला ठेचा त्याच्यात घालून घेतलेली थोडीशी लसणाची पात। माझ्याकडे होती, मी कुंडीमध्ये लावलेली, त्यामुळे माझ्याकडे खूप सारी अशी लसणाची पात आहे, त्यामुळे मी घातलेली आहे। तुमच्याकडे नसेल तुम्ही नाही घातली तरी चालू शकते। मी असं त्याला मिसळून घ्यायचं, असं मिक्स करून घ्यायचं याला। तर आपला मसाला पूर्ण फ्राय झालेला आहे। त्याच्यात आता आपण हे पोहे घालून घेणार आहोत आणि असे हलक्या हाताने असे त्याला मिक्स करून घेणार आहोत, खालीवर असं करून घेणार आहोत। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे। तर गॅस कमी करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर एक 2 मिनिटासाठी हे असं झाकून ठेवणार आहोत कमी गॅसवर, म्हणजे आपले पोहे चांगले वाफवून निघतात। 2 मिनिटांनी आपण झाकण काढूया। आपले पोहे तयार आहेत। सुंदर असे पोहे तयार आहेत।